जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपाययोजना 151 कोटी आणि आदिवासी उपाययोजना यासाठी 4 कोटी 28 लाख असे एकूण 857 कोटी 28 लाख रुपये निधी मंजूर आहे. समितीला 333 कोटी 27 लाखांची तरतूद प्राप्त झाली असून या अंतर्गत 323 कोटी 55 लाखांची प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. तरी प्रशासकीय मंजुरी प्राप्त असलेल्या कामांची निविदा प्रक्रिया विधानसभा निवडणूक 2024च्या आचारसंहितेपूर्वी राबवावी असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी निविदा प्रक्रिया त्वरित करून शक्य असेल तर कामांचे कार्यारंभ आदेशही वितरित करावेत. जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण 857 कोटी 28 लाखांच्या मंजूर निधीतून सर्वसाधारण योजनेसाठी 318, अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी 4 कोटी 8 लाख, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजनासाठी 1 कोटी 17 लाख असे एकूण 323 कोटी 55 लाखांच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता समितीने प्रदान केलेली आहे. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व विभाग, महापालिका, पोलीस विभाग, समाज कल्याण विभाग या विभागांचा मंजूर निधी, प्राप्त तरतूद व झालेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेऊन जास्तीत जास्त निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना केल्या. वितरित तरतूद ही 149 कोटी 30 लाख असून झालेला खर्च 84 कोटी 9 हजार इतका आहे. खर्चाची टक्केवारी ही फक्त 25% असून ही टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देशही यावेळी दिले. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर निधी, प्राप्त निधी, प्रशासकीय मान्यता, झालेला खर्च याविषयी सविस्तर माहिती देऊन विधानसभा निवडणूक 2024 आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल असे सांगितले.